महायुतीत सत्तार दानवे वाद टोकाला गेलाय। उद्या सत्तार समर्थकांकडून सिल्लोड बंदची हाक देण्यात आली। दानवेंकडून सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख करण्यात आला होता। रावसाहेब दानवेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आता करण्यात आलेली आहे, कारण दानवेंनी सिल्लोडचा पाकिस्तान होतोय असा उल्लेख केला होता आणि त्यामुळे उद्या सत्तार समर्थकांकडून सिल्लोड बंदची हाक देण्यात आलेली आहे। महायुतीमध्ये सत्तार आणि दानवे यांच्यातला वाद हा टोकाला गेल्याचं दिसतंय। रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीच यावेळेस सत्तार यांचे समर्थक यांनी केलेली आहे। तसंच सिल्लोड बंदची हाकही देण्यात आलेली आहे। सिल्लोडचा पाकिस्तान होतोय असा टीका करताना रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं। दानवेंकडून आता देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा असं सत्तार समर्थकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी उद्या सिल्लोड बंदची हाक दिलेली आहे। महायुतीत मात्र यामुळे वादाला सुरुवात झाली आहे। रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री तसंच माजी खासदार त्यांच्या या विधानामुळे आता मात्र सत्तार समर्थक आक्रमक झालेत। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। माधव, आपण बघतोय की आता महायुतीत सत्तार वर्सेस दानवे असा हा नवा वादाचा अंक सुरू झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीपासून या दोघांमध्ये चांगलीच वितुष्ट आलेले आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अजिंठा इथं रास्ता रोकोच्या वेळेस सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तानाचा करताना त्यांनी सत्तारांमुळे सिल्लोड हे पाकिस्तान झाले असं सांगितलं होतं, वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी सत्तार समर्थकांचा रोष तिथे दिसून येतो आहे। त्याचमुळे उद्या सत्तार समर्थक आणि त्या तालुक्यातली काही लोक एकत्र येऊन रास्ता रोको करू शकतात अशी स्थिती आहे, कारण त्यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सोबतच सिल्लोड शहर बंदची हाक दिली आहे। उद्या सकाळी 6 वाजता सिल्लोड शहरात बिलकुल सिल्लोड बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता यामुळे एक नवा वाद महायुतीत होऊ घातलेला आहे असंच दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।